नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार मंडळी. काय कसा चाललाय तुमचा वीकेंड? मस्त सुरू आहे ना? विचारांच्या पलीकडे जाण्यासाठी तयार झालात ना? चला तर मग मी रोहन गुजर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडलेमध्ये. मित्रांनो, महान ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल यांनी म्हटलंय की स्वतःला शोधणं, स्वतःला जाणून घेणं ही शहाणपणाची सुरुवात असते. अहो, कोणत्याही कलाकाराला स्वतःचा शोध घ्यावाच लागतो, त्याशिवाय त्याला कला सापडतच नाही. त्यामुळे कलाकार हा नाविन्यतेचा ध्यास घेऊन जगत असतो आणि ही प्रक्रिया सततची आणि निरंतर चालू असते. असाच नाविन्यतेचा ध्यास असणाऱ्या तरुणांना आपण आपल्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले ह्या कार्यक्रमात नेहमी बोलवत असतो. मित्रांनो, कोणतीही कला ही सोपी नसते बरं का. प्रत्येक कला साध्य करण्यासाठी एक कुशलता हवी असते. त्या कुशलतेच्या जोरावर इतर कलेत आपण प्रावीण्य नाही मिळवू शकत. ती कुशलता फक्त त्या एकाच कलेला पुरते. आजच्या पाहुण्यांकडे सुद्धा अशीच एक कुशलता आहे, त्यामुळे ते टाकाऊ नारळाच्या करवंटीपासून सुंदर सुंदर वस्तू तयार करतात. तर अशाच तरुण ऊर्जेनं संपृक्त अशा पाहुण्यांकडून त्यांच्या ठायी असणाऱ्या विविध कलागुणांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मंडळी, आजच्या तरुणांच्या अभिव्यक्तीचा शोध घेऊया, त्यांच्या विचारांपलीकडल्या अभिव्यक्तीचा. आपण त्यांना इथं बोलवण्यापूर्वी पाहूया त्यांच्या कामाची एक झलक. एवी प्लीज. मातीपासून मूर्ती बनवणं आणि दगडापासून मूर्ती बनवणं या दोन्ही गोष्टींना वेगवेगळी कुशलता लागते. दगडापासून मूर्ती बनवायला अधिकचे श्रम लागतात, कारण दगड हे ठिसूळ असतात, त्यात फिनिशिंग मिळवणं अवघड असतं. तसंच काहीसं पण कमी श्रम नारळापासून वस्तू बनवायला लागतात, कारण नारळाची कवटी ही ठिसूळ असते, परत एका विशिष्ट अशा गोल आकारातच कवटी असते. त्यामुळे त्या आकाराचा विचार करूनच वस्तू बनवाव्या लागतात. आपल्या आजच्या पाहुण्यांनी ही कुशलता साध्य केली आहे. पाहिलं मित्रांनो, कसं आहे, वेगळेपणा नसला तर कोणतीच कला उठून दिसत नाही. इतरांपेक्षा वेगळेपणा देण्यातूनच कलेचाही विकास होत असतो. कलेची माध्यमं बदलत जातात, पण कलेचं मूळ कधीच बदलत नाही. निखळ आनंद देणं हेच कलेचं प्रमुख उद्दिष्ट असतं. आपल्या आजच्या पाहुण्यांच्या कलेचं उद्दिष्ट देखील आनंद देणं हेच आहे. आणि अशा कुशल व्यक्तिमत्वाशी गप्पा मारायला तुम्ही सगळेच सज्ज झाला असाल याची मी खात्री बाळगतो. आणि इथं स्वागत करूया आपण. अशोकजी, तुमचं खूप स्वागत आमच्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले. तर आम्ही सगळ्यांनी तुमची एवी पाहिली. एवढं सुंदर काम आहे, म्हणजे खरं तर आम्ही हे सगळं टाकून देतो. टाकाऊपासून काहीतरी टिकाऊ होऊ शकतं आणि ते एवढं सुंदर होऊ शकतं ह्याची कल्पनाच आम्ही कोणी केली नव्हती. सर, पहिल्यांदा हा विचार कधी मनात आला की आपल्याला असं काहीतरी करायला हवं? लहानपणापासून काही ना काहीतरी बनवायचं असतं, लाकडी वगैरे. त्याच्यानंतर काही असे भिंतीवर ते पक्षी असायचे, तर ते तसा पक्षी पूर्वी बनवलेला आहे. आता हे साधारण 65-70च्या आसपास बनवलेलं आहे. बापरे. 71 पासून एकदा जे नारळाचं भांडं पाहिलं, एक आमच्या इथे जवळ एक सहकारी होते त्यांच्या घरी, आणि ते मला इतकं आवडलं की मी घरी गेल्यानंतर 2 दिवसात एक नारळाचं भांडं बनवलं. सुरुवातीला त्याला ऑइल पेंट वगैरे दिला होता, एक शहाळ्याचं बनवलं होतं. त्याच्यानंतर आणखीन 2 भांडी बनवली, एक नारळाचं बनवलं आणि एकाला असं पृथ्वीचं म्हणजे ग्लोब आपलं त्याचं हे दिलं होतं, तसं त्याच्यावर डिझाईन केलं होतं. ही साधारण 71 सालची गोष्ट आहे. बापरे. त्याच्यानंतर 73 साली मला 12 आठवडे मद्रासला जायला मिळालं. 12 आठवडे? 12 आठवडे कामानिमित्त? हां, कामानिमित्त. ट्रेनिंग. अच्छा. तर त्यावेळी मला तिथेही काही वस्तू बघायला मिळाल्या. आमचे एक कलिग होते, ते बनवायचे काही वस्तू. आणि मग त्यांच्या घरी मी जवळजवळ 1-2 तास बसलो होतो आणि फार छान हे होतं सगळं. पण तेही करवंटीपासूनच वस्तू बनवायची? हो. आता खरं म्हणजे तुम्ही करवंटी हरकत नाही, पण मी आता तुम्ही जर बघितलं तर हे जो आहे ना, हा सबंध अखंड नारळ आहे, फक्त इथून कापलाय मी. हां, आणि इथे सनमायका लावलाय. हे नाक, डोळे, आणखीन जीभ हे त्याला हे केलंय. आणि ही पिगी बँक आहे, बेबी बँक. अच्छा. म्हणजे बाहेर जेव्हा नारळ आणतो तर नारळ आणताना मी स्वतः शेप बघून घेतो आणि तेव्हाच ठरवतो साधारण याचं काय ठरवतं. तुम्हाला एंड प्रोडक्ट दिसलेलं असतं. हां, म्हणजे लांबोडका असला तर त्याच्यापासून काय बनवायचं, लहान असला. आता ह्याला हे नाकी डोळी, सगळे नाकी डोळी बनवता येतात असं नाही. एखादा डोळा इकडे असतो, दुसरीकडे असतो, तसं असेल तर त्याच्यापासून नाही बनत. पण सर, तुम्ही लहानपणापासूनच खेळणी बनवायला लागला. तुम्ही खेळणी बनवत होतात. हो. पण घरातनं
ह्याला सपोर्ट होता की असं व्हायचं की अरे हा नाही, काय सगळं- टाइमपास करत बसला नाही आहे? नाही नाही काय होतं त्या काळी आहे ना, त्या काळी सगळे गावाला वगैरे असायचे. आणखीन सगळ्यांच्याकडे असं हे होतं, म्हणजे एकतर गरिबी असायची, त्याच्याही पेक्षा असं काहीतरी बनवायचं. आता सुपारी जर तुम्ही पाहिली असली, सुपाऱ्यांचं लोक ज्याच्यातून बाहेर येतं, हां. तर ती जी हे आहे ना, तो भाग जो आहे सुपारीचा, तो असा मोठेसारखा दिसतो. ओ. आणि मग आम्ही काय करायचो, आमच्याकडे कुत्र्याची पिलं होती. आणखीन त्यांना असं ते बागेत खड्डा खणून तिथे विहीर बनवली आणि मोठ लावली वगैरे, असं काय काय. म्हणजे हे असे लहानपणीच्या गोष्टी. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे एक कलात्मक दृष्टिकोनातनं बघणं हे तुम्ही आधीपासूनच करत आला, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळे आकार. फक्त एवढंच की तेव्हा जी अडचण होती ना, आता हे कुठला तरी एक साधं लाकूड मिळालं, त्याच्यावर हे केलं. बरं, आता भिंतीवर असे 3 पक्षी असायचे. बरोबर. म्हणजे ते एक मोठा, एक लहान, एक असं असायचं. पण तसं काही मुद्दाम कुठून लाकूड वगैरे आणलं नाही. तसं एकदा मद्रास ट्रेनिंगला असताना 73 साली एक मोठं व्हाईट शॅडर लाकूड आणलं होतं. एवढं मोठं. ते व्हाईट शॅडर लाकूड जे असतं ना, त्याच्यात गाठी नसतात. त्याच्यामुळे त्याच्यात काही बनवता येतं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की एकतर जे बाहेर सगळं अवेलेबल आहे मार्केटमध्ये, आणि आपल्यापेक्षा सुबक, आपण तेवढं सुबक बनवू असं नाही, तर त्याच्याऐवजी हे जे मटेरियल आहे ह्याच्यावरच मग मी कॉन्सन्ट्रेट केलं. पण सर, आता हे इथे एवढ्या सुंदर सुंदर वस्तू दिसत आहेत, हे आम्हाला जेवढं बघायला सुंदर वाटतं तेवढंच ते आव्हानात्मक असणार, तेवढंच ते कठीण असणार. मग ते कसं ते आव्हान तुम्ही स्वीकारता किंवा पेलता? म्हणजे 3-4 प्रकारचे आव्हानं. एक म्हणजे ऑब्जेक्ट राऊंड असल्यामुळे कापताना बऱ्याच वेळा बोट कापलं जायचं. म्हणजे सुरुवातीला तर प्रत्येक 6 महिन्याला मी अँटी टिटॅनस इंजेक्शन घ्यायचो. अरे बापरे. कारण ते 6 महिने चालतं, टिकतं ते. बरोबर. पण नंतर नंतर लक्षात आलं की मग ते कसं अवॉइड करायचं. मग आपण तिथे बोट धरायचं, ती सरकू द्यायची नाही करवत, हॅक्सॉ ब्लेड असं. त्याच्यानंतर मग ते असं केलं आणि मग ते हळूहळू कमी झालं. पण सर, कोणती साधनं किंवा हत्यारं तुम्ही वापरता हे वेगवेगळे आकार देण्यासाठी करवंटीला? आता ही हॅक्सॉ ब्लेड हीच मेन आहे सगळ्यात. अच्छा. हां, मी बाहेरून नारळ आणला की पहिल्यांदा शेंडी कापून टाकतो, शेंडी काढून टाकतो आणि ठरवतो की डोळे पण वापरायचेत का. हां, आणि मग त्याप्रमाणे कुठे कापायचा. आता समजा मोठा लांबोडका नारळ असेल तर तो वरून फक्त, कधी कधी मी फक्त 10 रुपयाच्या नाण्या एवढं होल केलेलं आहे त्याला. अच्छा. आणि त्यातून सगळं काढलंय. खवणी पण माझी खास मद्रासून आणलेली आहे. एवढ्याच ह्याच्यातनं तुम्ही ते सगळं? हो हो, म्हणजे खवण्याचं काम पण मीच करतो. अरे बापरे. आणि टाकाऊतून टिकाऊ हा इतका हाडीमाशी खेळलेली गोष्ट आहे. आता ही अशी विकत मिळतानाही ह्याला मूठ नसते. ही मूठ ह्याला जी बनवली आहे ती कसली आहे, हे सायकलचं पॅडल आहे वाया गेलेलं, त्याची मूठ बसवली आहे. म्हणजे साधनांपासून सगळं टाकाऊ. हा, म्हणजे ते आता इथे इतकं मस्त ग्रिप येते त्याला. आता ती दुसरी जी छोटी ही आहे ना, ही छोटी फाईल आहे. आता ह्याला सुद्धा जी मूठ बनवली ती जे दाढीचं हे असतं, आपलं रेझरचं हे असतं ते. म्हणजे कटाक्ष असा आहे की फक्त काय की ज्या गोष्टी विकत आणायच्या त्या म्हणजे हॅक्सॉ ब्लेड, सँडपेपर, फेविकोल, वॉर्निश, ब्रशेबल वॉर्निश असतं. आणि ह्याच्या पलीकडे आणखीन एक अडचण म्हणजे काय यायची की काही वेळेला सगळं एखादं प्रॉडक्ट तयार होत आलं आणि एकदम तुटलं. अरे रे. हा, म्हणजे आता समजा बांगड्या पाटल्या बनवताना पाटली सबंध होत आली किंवा बांगडी सबंध होत आली आणि तुटली, तर मग एकदम हळहळ व्हायची. पण मग त्याच्यावर सुद्धा मग एक तर ती तिथे चिकटवून म्हणा किंवा काही, किंवा त्याचं दुसरं काहीतरी. बरोबर असं. बरोबर. आता मागे मी एक हेअर पिन केली होती. आणखीन कटाक्ष असा होता की त्याला मागली ही क्लिप, ते पण नारळाचं, पण त्याला वक्रता असते. म्हणजे ती एक अडचण असते, वक्रता. सरळ काही बनवणं कठीण असतं. पण सर, आता इथं एवढ्या गोष्टी तुम्ही ठेवल्या आहेत, ह्यापैकी कुठली गोष्ट बनवताना सगळ्यात जास्त आनंद झालाय तुम्हाला किंवा छान वाटलंय, जसं तुम्ही विचार केला होता तशीच ती गोष्ट झाली? नाही, तसं पाहिलं ना तर जसं आईला सगळी मुलं प्रिय असतात तसं ते असतं. पण तरी सुद्धा आता काही चॅलेंजिंग, एक मी आता इथे एक हे असेल, आता हे भांडं आहे, हे ॲक्च्युली लॅम्पशेड आहे. पण ह्याच्यापेक्षा सुद्धा एक लॅम्पशेड माझ्याकडे जवळजवळ 74 होल्स असलेली. आणि कधी कधी असं वाटतं की अरे आपण हे कधी बनवलं, म्हणजे त्याला खूप मेहनत लागली असणार. तुम्हाला विश्वास बसत नाही तुम्ही बनवलेल्या? हां, म्हणजे कारण काय होतं, सुरुवातीच्या काळात तर खूपच अगदी. नंतर काय होतं की नवीन बनवायला
इंटरेस्ट वाटतो. प्रत्येक वेळी नवीन बनवताना बुद्धिबळ मी जवळजवळ 3 महिने बनवत होतो, सगळी 32 पीसेस. आता ही जी अंगठी आहे, अंगठ्या 3 प्रकारच्या बनवलेल्या आहेत अशा. एक हे एकात मोती बसवलाय. वा वा. मित्रांनो, मला खात्री आहे सर, आता आम्ही सगळे जेव्हा जेव्हा नारळाकडे बघू तेव्हा त्यात काहीतरी आकार शोधण्याचा प्रयत्न करू, त्यातनं काहीतरी नवीन त्यात दिसतंय काही बघण्याचा प्रयत्न करू. आपल्या ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स. विचारांच्या पलीकडे घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्यामध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहेत नारळाच्या करवंटीला सुंदर सुंदर आकार देणारे अशोकजी मुळे. सर, कुठलीही कला म्हटल्यानंतर खूप मेहनत असते, तर मला असं वाटतं की तुम्ही कलाकुसर करताना मेहनत घेत असालच, आहातच, पण ह्या करवंट्या एवढ्या आम्ही व्हिडिओत बघतो, एव्हीमध्ये बघितलं, कुठून गोळा करता, म्हणजे हे रॉ मटेरियल तुम्ही कसं गोळा करता? नाही, मी करवंटी हा शब्द खरा माझ्या शब्दकोशातच नाही. बरं. प्रत्येक नारळ घरात आणलेला कापतो मी. अगदी क्वचित एखाद दोनदा असं झालं असेल की खूप अर्जन्सी आहे, लगेच पोह्यांमध्ये नारळ घालायचा आहे समजा, आणि मग तेव्हा किंवा तडा गेलाय नारळाला, घरी आल्यावर लक्षात आलं तडा गेलाय, तर मग तेव्हा फोडलाय. पण अन्यथा मी नारळ कापतो आणखीन, आणि मग खवतो नारळ, आणि मग त्याच्यातनं काय जो नारळ तुमच्या घरी येतो तोच वापर, त्याचीच नंतर पुढे त्याचं एक सुंदर रूप ते धारण करतं. पण सर, हे खूपच नाजूक वाटतंय मला बघताना. हे हाताळणं तेवढंच कठीण असेल. मगाशी तुम्ही म्हणालात की शेवटच्या टप्प्यात कधी कधी येऊन ते तुटतं किंवा त्याला कड जाते, तर अशा वेळेला कशी काळजी घेता, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा साठवता? आता काय, सुरुवातीला नर्वस व्हायला व्हायचो की आपण एवढं सगळं केलंय आणि हे वाया जाणार, पण त्याच्यानंतर त्याच्यातूनही त्याच्यावर मात केली. मगाशी मी म्हटलं तसं ते हेअर पिन जी असते, तर त्याची जी मागली बाजू केली होती, तर ती अशी तुटल्यानंतर ती तिथे वापरणं शक्य नव्हतं. मग त्याच्यानंतर ते काय होतं, मध्ये मोठं नंतर लहान लहान असं होत गेलेलं. तर त्याच्यानंतर मी त्या एका साईडचे 3 तुकडे करून एक चक्क किडा तयार केला. आणि आमच्या इथे जे फोटोग्राफर होते त्यांनी त्याचा फोटो पण इतका सुंदर काढला. त्यांनी अशी बाजूला पानं वगैरे ठेवून, आणि तो किडा. आता हे झालं ह्याचं. पण शक्यतो समजा एखादं तुटलं, काय झालं, तर मग त्याच्यातून दुसरं काही प्रॉडक्ट करतो, वाया घालवत नाही सहजासहजी. सर, या कलेसाठी अनेक ठिकाणी तुम्हाला शाबासकी मिळाली असेल, तुमचा गौरव झाला असेल, अशी कुठली शाबासकी, असा कुठला गौरव तुमच्या आठवणीत राहिलाय का? रेवदंड हायस्कूलला जेव्हा प्रदर्शन झालं, मी 8वी 9वीला तिथे होतो रेवदंडाला. आणखीन त्यावेळी त्या 8वी कृषी संशोधनातर्फे प्रदर्शन होतं. आणखीन शिक्षण मंत्री आले होते, माजी शिक्षण मंत्री, आणि त्यांनी अभिप्राय लिहून दिला, इथल्या प्रदर्शनातील वस्तू पाहिल्यानंतर कलाकाराला कुठलंही माध्यम चालतं याची प्रचिती आली. असं. त्याच्यानंतर आणखीन बरेच अशा प्रसंग आहेत. आमच्या इथे आता आमचे बँकेतले एक सहकारी होते, त्यांनी मला एकदा विचारलं, कॅन यू मेक लाईक दिस. त्यांनी वर्णन जे केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांना पादुका हव्यात, खडावा. तर मी अशा त्या बनवून दिल्या, आणखी त्यांनी त्यांच्या देवळात ठेवल्यात, मग त्या पुजल्या जातात. म्हणजे आता मी अखंड नारळाचं मगाशी बोललो, पण ह्याच्यासाठी तर काय अखंड नारळाची गरज नाही. म्हणजे हा चक्क तुकडाच आहे, फक्त दोन्ही शक्यतो फ्लॅट सारख्या मापाचे वगैरे ते लागतं. तर ते आपली एखादी वस्तू ती पूजेत ठेवली जाते, ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी जो छोटासा देव्हारा केलेला, आत्ता काही इथे आणलेलं नाही, तर त्याच्यामध्ये देवाची मूर्ती एक ठेवली जाते. हेही चांगलं आहे ना, म्हणजे कचऱ्यात जाणारी वस्तू थेट देव्हाऱ्यापर्यंत पोचते आणि लोक त्याला पूजतायत. हो, मला असं वाटतं की सर हेच तुमच्या मेहनतीचं चीज आहे. वाव. हे आता हे एक पेन आहे, ऍक्च्युली ह्याच्याही पेक्षा सरस एक पेन आहे, कम्प्लीट नारळाचं. पण ते वर पण ती करवंटीच आहे का? ही करवंट, हा बांबू आहे, हा बोरू तसं आहे, आणि इथे संबंध हे आहे. आणि सतत काहीतरी चालू असतं. बरं, काय होतं, एखादी गोष्ट मनासारखी बनली की बरं वाटतं. आता समजा हा पेन स्टँड आहे, 2 पेनं ठेवता येतात. वा वा वा, फारच सुंदर. आता हा मोबाईल स्टँड आहे, आणि असे वेगवेगळे केलेत. आता इथे पक्षी आहे, एखाद्या ठिकाणी बदक आहे, एखाद्या ठिकाणी कुत्रा आहे, म्हणजे तो कुत्रा जडू काय तुमचा मोबाईल प्रोटेक्ट करतोय, असं वेगवेगळं केलंय.
आता काय पुढे तुमच्या डोक्यात आहे? अजून कुठल्या कुठल्या करवंटीला कसा आकार द्यायचा काही ठरवलंय का? हो, खरं सांगायचं ना तर मी आधाशासारखा किंवा हावरटासारखं हे पसारा मांडला आहे. हां, त्यामुळे जे अर्धवट केलेलं आहे किंवा हे आखलेलं आहे ते सगळं पूर्ण करायचं आहे. आणि माझ्या मनामध्ये कल्याणला माझं एक प्रदर्शन असं झालं होतं की ते तिकीट लावून झालं होतं संस्थेच्या मदतीसाठी. वा. आणि 2,500 लोकांनी बघितलं ते. बापरे. आणि त्याच्यात 500 मुलं होती. वा. हां, तर तशा तऱ्हेचे प्रदर्शनं काय होतं की समजा इंडिव्हिज्युअली एखादी वस्तू विकली जाणं त्याच्या भरपूर जातात, डिमांड असते. पण ते त्याच्याही पेक्षा असं कायमस्वरूपी बघायला मिळणं लोकांना ते महत्त्वाचं आहे. वा वा वा. आणखीन शक्यतो माझा कटाक्ष आहे की वन पीस असावं किंवा हुबेहूब असावं. आता ही कुयरी आहे, तर कुयरी हळद आणि कुंकू दोन हे म्हणतात. फक्त अजूनही मला त्याची ही मुवमेंट मनाजोगती जमली नाही. म्हणजे ती एक खंत असते की अजूनही आपल्याला तेवढं उत्तम, कारण अगदी हुबेहूब झालं पाहिजे. वा. आता हा कोयता आहे. वा. आणि युजर फ्रेंडली गोष्ट असावी, तर त्या दृष्टीने मी 2 वस्तू अशा बनवल्यात. आता हा मेणबत्ती स्टँड आहे. बाजारात जे मेणबत्ती स्टँड मिळतात तर त्याच्यात जर आपण मेणबत्ती खोवायला गेलो तर ती तुटत जाते. बरोबर. हां, कारण सॉफ्ट मटेरियल. बरोबर. पण ह्याच्यात नुसती ठेवायची. आणि ह्याच्यात हा जो पार्ट वापरला आहे हा म्हणजे पूर्वी ट्यूबलाईटला जे हे यायचे तो पार्ट असायचे ते बाजूला. अच्छा. म्हणजे सगळं A to Z. फक्त आता काही वेळेला त्याचं फिनिशिंग गेलं. पण त्याचं मला असं वाटतं प्रत्येक नारळानुसार ते फिनिशिंग त्याचं बदलत असेल. आता हा जो पक्षी आहे हा सबंध व एक नारळ आहे आणि हा फक्त इथून कापलेला आहे. वाव. आणि इथे शेपटी लावली आणि इथे हे डोळे त्याचेच डोळे वापरलेले आहेत. आता एक अडचण कायमच असते, ती वक्रता जी असते. आता ही चोच संबंध थोडी या बाजूला, ते त्याला काही इलाज नाही. मला असं वाटतं तीच ब्युटी आहे प्रत्येक प्रोडक्टची, कारण ते युनिक आहे. त्याच्यासारखं दुसरं परत बनवू शकत नाही. बनवू शकत ते तसंच आहे. आणि त्या म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्याच्या कलानी घेणं, तसं नारळाच्या कलानी मला घ्यावं लागतं. वा, किती सुंदर. सर, आपण आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूयात, पण आपण जरा थांबूया. मित्रांनो, तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स. विचारांच्या पलीकडे घेऊया छोटीशी विश्रांती. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहेत अशोक मुळे. सर, मला असं कळलंय की म्हणजे हा तुमचा छंद आहेच, पण ह्यासोबत तुम्ही लिहिता पण. हो. कुठल्या स्वरूपाचं ते लिखाण असतं? माझं साधारण सगळं लिखाण विनोदी. अरे वा. आणि साधारण 83 पासून सुरुवात झाली प्रसिद्ध व्हायला. अच्छा. खरं सांगायचं ना तर असं लिखाणाकडे वळायचं वगैरे असं काही मनात नव्हतं. पण पहिल्यांदा कधी असं वाटलं की आपण लिहायला हवं? नाही, त्याचं असं झालं की एक किस्सा घडला माझ्या बाबतीत कुर्ल्याला असताना, साधारण 82 साली. अच्छा. आणखीन आमचा एक कलिग आणि जो मोठा लेखक आहे, त्याची 40 एक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. अच्छा. विजय कापडी. अच्छा. तर त्याला मी सहज बोलताना, आम्ही बाजूबाजूलाच असल्यामुळे बोलायचो, तर त्याने मला म्हटलं की अरे तू लिहिणार असलास तर लिही, नाही तर या किस्सावर मी लिहीन. आणि मग काय डोक्यात आलं कोण जाणे, मी म्हटलं मी लिहीन म्हणून. वा. आणि मग मी लिहिलं. आणि ती पहिली ऑगस्ट 83च्या मोहिनीच्या अंकात प्रसिद्ध झाली कथा. अच्छा. 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 आणि त्यानंतर तुम्ही आता अजूनही लिहिता? हो. फक्त एवढंच की कथा फक्त 3च लिहिल्या, बाकी लेख असतात विनोदी. आणि लवकरच माझं पुस्तकही येत आहे, साधारण दिवाळीपर्यंत येईल अशी अपेक्षा आहे. वा वा. कविता, वात्रटिका सगळं असतं. मी 1-1.5 तासाचा विनोदी कार्यक्रम देतो. ते 93 ठिकाणी झाले. कार्यक्रमही तुम्ही करता? हां, 93 ठिकाणी झाले ते कार्यक्रम. अच्छा. पण मग साधारणतः जे आपल्या आजूबाजूला घडत असतं त्याच्यावर तुम्ही भाष्य करता? हो, त्याच्यावर करतो. खरं मटेरियल 4-5 तासाचं आहे, मी पण 1.5 तास करतो. पण असं काही झालंय का सर, इथं जी तुम्हाला दृष्टी मिळाली तीच तुम्ही सगळीकडे वापरता, किंवा तिथं जी तुम्हाला दृष्टी मिळाली त्याचा उपयोग तुम्हाला इथे होतो? असं काही नाही म्हणता येणार. असं काही नाही. हे वेगळं आहे, ते वेगळं आहे. ते दोन्ही एका गोष्टीकडे आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकतो. मला असं वाटतं हा दृष्टिकोन फार महत्वाचा असतो कुठल्याही कलाकारासाठी. आता तुम्ही म्हणालात, मला एक सुविचार आठवतो जो मी माथेरानला वाचला होता. इफ समटाइम्स यू डू नॉट गेट लॉस्ट, इट इज पॉसिबल दॅट यू मे नेव्हर फाइंड युअर वे. वा 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 वा. हरवून बसणं जे आहे ना, मग तेव्हा मग काही भान नाही. म्हणजे पूर्वी असंही घडायचं की जेवायला बसलेलं आहे, आणखीन मिसेस भात वाढते वगैरे,
आणखीन काहीतरी डोक्यात विचार आलेला, त्या विचारात आणि नंतर एकदम म्हणावं की अरे केवढं वाढलास. म्हणजे तेवढं त्यावेळी त्या क्षणाला आपण हरवून जातो. वा वा. सर, शेवटचे काही प्रश्न. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मला असं वाटतं की तो आमच्या कार्यक्रमासाठी फार महत्त्वाचा आहे. इथे बरेच दिग्गज येतात, त्या प्रत्येकाला मी हा प्रश्न विचारतो की आत्ताची जी तरुण पिढी आहे, आम्हाला खूप टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, खूप अपग्रेडेशन होतं आणि ते खूप लवकर होतं, आम्हाला खूप पटकन सगळं हवं असतं. तर ह्या पिढीला तुम्ही काय सांगाल? खरं सांगायचं ह्या पिढीला काही सांगणं हे जरा कठीणच आहे. नाही सर, पण आपले प्रेक्षक खूप सुज्ञ आहेत. एक गोष्ट अशी आहे बरं का, की सातत्य ठेवलं, कुठलीही कला असो, हीच असं नाही, कुठलीही कला असली त्याच्यात सातत्य असलं तर तुम्हाला यश नक्की मिळणार. सातत्य. आता मी 71 पासून करतोय. पहिली एक 10-12 वर्ष चाचपडणं म्हटलं तरी पण त्याच्यानंतर सातत्य. आत्तासुद्धा जवळजवळ रोज एक अर्धा तास वगैरे काम करतो. थोडं आता लिमिटेशन पावसामुळे वगैरे काही वेळेला ते, कारण पण कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. आणि सुरुवातीला असं व्हायचं, म्हणजे आम्ही कुर्ल्याला होतो लहान जागेत, तर तेव्हा काही वेळेला घरात कचरा व्हायचा, तर तो एक प्रश्न असतो. पण ठीक आहे, म्हणजे बाकीच्यांनी कसं हे, पण मुलं लहान असताना सुद्धा त्यांनी ह्या वस्तू कधी हे नाहीत केल्या, म्हणजे घेऊन मोडल्या वगैरे नाहीत, किंवा मिसेसनी कचरा वगैरे काढायला सांभाळायला कुरकुर केली नाही असं. वा, म्हणजे आपल्या घरच्यांचा सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला जर सपोर्ट करतायत तर आपण कन्सिस्टंटली ती कला जोपासत राहणं फार महत्त्वाचं आहे. सर, शेवटचा प्रश्न. आमच्या या विचारमंचावर येऊन, दूरदर्शनच्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? निश्चितच छान वाटलं. मुख्य म्हणजे अशी गोष्ट की जी माझी 50 प्रदर्शनं झाली त्यापैकी 2006 साली कल्याणला जे प्रदर्शन झालं तिकीट लावून, तर त्याच्यानंतर मी एकही प्रदर्शन केलेलं नाही. एक तर तिथे खूप चांगला रिस्पॉन्स होता, बऱ्याचशा वस्तू हे गेल्या, तिथे विकल्या गेल्या. आणखीन त्याच्याही पेक्षा पण मी सतत बनवतोय. 2006 नंतर सुद्धा एकही दिवस नुसता बसलेलो नाही. आणि आत्ता प्रदर्शन जर नाही तर आता तुमच्या माध्यमातून हे त्यांच्या सगळ्यांपर्यंत पोचणं ही एक खूप छान गोष्ट आहे ना. त्यामुळे आणि आता जे नंतरचे प्लॅन्स आहेत ते 5 ठिकाणी असं एक 100 वस्तूंचा सेट द्यायचं असं मनात आहे, आणि त्याने ते कायम प्रदर्शनं ठेवायची, खास करून शाळा वगैरे बघायला मिळालं पाहिजे त्यांना सगळ्यांना. खरं तर कारण हे एवढं सुंदर आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं, प्रत्येक वस्तू एवढी युनिक आहे इन इट सेल्फ की ती तशी परत बनू शकत नाही. त्यावेळेला तशी ज्या प्रकारे ती घडत गेली ती फारच सुंदर आहे. मित्रांनो, आपल्या आजच्या पाहुण्यांची गप्पा मारताना कळलंच असेल की आपल्या आजच्या पाहुण्यांच्या ठायी असणारी कला ही एकदम युनिक आहे, एकदम अनोखी आहे. अहो, नारळाच्या करवंटीपासून वस्तू बनवायला हे सुचणंच मुळात किती कठीण आणि किती वेगळं आहे. ती बनवायला लागणारी कुशलता त्याहून वेगळी आहे. एक एक वस्तू बघितल्यावर आपल्याला कळतं की नारळाच्या करवंटीपासून ह्या वस्तू बनवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी एक प्रकारची समाधीच लागते. परत ह्या सगळ्या वस्तू प्रदर्शनासाठी ठिकठिकाणी नेणंसुद्धा एक कठीण काम. सर, तुम्ही इथं आलात, तुमचा हा जीवन प्रवास, तुमची कला आम्हा सगळ्यांसमोर ठेवलीत, हा प्रवास उलगडून ठेवला, त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि आमच्या दूरदर्शनच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, जगात कोणतीच गोष्ट स्थिर नसते, ती बदलत राहत असते. त्या बदलांकडे साक्षीभावानं बघितलं तर होणारा बदल सकारात्मक परिणाम घडवून आणतो. अहो, कोणत्याही कलेचा विचार करता बदल हा कलेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसाच कोणत्याही सामाजिक कार्यातही ते गरजेचं असतं. आपण अशा समाजात राहतो जिथं बदल कधीकधी लगेच सामावून घेतले जात नाहीत, मात्र महत्त्वाचे असतील तर जनसामान्यांकडून स्वीकारले मात्र जातात. अशाच बदलांची गोष्ट सांगणाऱ्या तरुणांना आपण आपल्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडल्या या कार्यक्रमात बोलवत असतो. आम्हाला नक्की सांगा, इतर कलाकारांबद्दलही असाच वेगळा विचार करणाऱ्या माणसांच्या शोधात आम्ही नेहमी असतो. त्यांना हा विचारमंच मिळावा, आपली कला अभिव्यक्ती दाखवण्याची संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश. असा वेगळा विचार करणारे तुमच्या संपर्कात नजरेत असतील तर आम्हाला नक्की कळवा. आमचा पत्ता माहीत नाही आहे, पटकन आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे, आमचा मेल ID आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा. अहो, इतरांसोबत शेअरसुद्धा करा आणि आमचं चॅनल दूरदर्शन सह्याद्री सबस्क्राईब करायला विसरू नका. आजसाठी आपण इथंच थांबतोय, पण पुन्हा आपण भेटणार आहोत याच विचार मंचावर, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले. तोवर पाहत राहा दूरदर्शन सह्याद्री. धन्यवाद.